शकता आपण अशी मस्त बघा रात्री मटकी आणून ठेवलेली होती आणि ती रात्री काही बनवलीच नाही, त्यामुळे बघा आपण किती मस्त अशी मोड आलेली आहे. तर मी काय केलं तर फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर आता बघा किती मस्त अशी मोड आलेली आहे. तर चला आपण मस्त अशी मोडवाली मटकी बनवूया. मस्त अशी कांदा टमाटर टाकून छान बघा. आणि नंतर आपल्याकडं आहे मिसळ पाव बनवूया आता आपण. पाव तर नाही पण तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी. तर बघू शकता इथे मस्त अशी मोड आलेली आहे मटकीला आणि एकदम मस्त अशी पौष्टिक आहे मटकीची उसळ. तर बघू शकता किती छान आहे. तर चला आपण बघू मटकी बनवून कशी छान असा रस्सा बनवूया मटकीचा. तर चला तर बघूया आपण मटकीचा रस्सा. तर इथं बघा मी थोडंसं लसूण टाकलेलं आहे. तर बघा इथं मी कांदा आणि टमाटर टाकून घेतलेला आहे आणि पण टाकून घेतलेला मध्ये. तर बघा मी आता इथं मस्त असं मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता मी इथं कांदा टमाटा असा मस्त मऊ करून घेतलेला आहे. तर हे बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे आपल्याला कांदा टमाट्याचा. तर असं मटकी धुवून घेऊया. तर बघू शकता कांदा टमाटा मस्त असा मऊ झालेला आहे कलर चेंज. तर बघू शकता आपला कांदा टमाटा मस्त असा मऊ झालेला आहे कलर चेंज. तर आपण बघा तर मी तर काय करते तर इथं बघा थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि इथं थोडासा आपला मसाला टाकून घेतलेला आहे. आणि छान असं मस्त मिक्स करून घेतलं आहे बघा सगळं. कांदा टमाटर मसाला हळद. तर बघा इथं मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर चला यामध्ये आपण टाकून देऊया मटकी. तर बघा अशी मटकी यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता आता चला आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ यामध्ये. बघा बाटलीने मस्त असं मी बाटली भरून घेतलेली आहे. तर बाटलीनं आपल्याला थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया. तर बघा किती मस्त आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. कलर पण बघा किती छान आलेला आपल्याला. तर बघा मस्त अशी आपली मटकीची भाजी आता शिजत आहे. तर बघा किती मस्त कलर पण आलेला आहे आणि खूपच छान झालेली आहे बरं का मटकीची भाजी. तर बघू शकते आपल्या मस्त अशी मटकीची भाजी. एवढी तर मस्त कलर आलेला आहे. हे बघा तिथे तर छान अशी मटकीची भाजी आपली शिजलेली पण आहे. खूपच मस्त झालेली बघा मटकीची भाजी. हे बघा बघू शकताय तुम्ही किती मस्त अशी मटकीची भाजी आपली शिजत आहे आणि कलर पण बघा. आपण याच्यामध्ये टाकणारे मिसळ शेव आणि मस्त असं फरसाण टाकणार आहे. मस्त छान अशी आपण मिसळ पाव बनवणार आहे बघा.